आजच सबस्क्राईब करा आणि आपल्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। सोडा मला, सोडा। काय केलंय मी? मला का डांबून ठेवलंय? ओ सोडा मला, सोडा। चल यावर सही कर। काय आहे? तुला वाचता लिहिता येतं ना, वाच। मी भावनादारी पूर्ण शुद्धीत आणि कुठल्याही दबावाखाली नव्हता स्वेच्छेने आनंदींना तिची आत्या मिसेस सुपर्णा मुजुमदार यांच्याकडे सुपूर्द करते। यापुढे माझा आनंदी आणि श्रीकांत इनामदार यांच्याशी कुठलाही संबंध नसेल। कोणी पाठवलंय तुम्हाला? हा, कोणी कोणी सांगितलंय करायला? तोंड बंद कर, चल पटकन सही कर। आठवड यायचा नाही नाही, मी नाही सही करणार, मी नाही सही करणार आहे। ए चल, हा पेन घे, पेन घे, पेन घे। मी नाही सही करणार आहे। पेन घे, हात सोड। पकड हात, चला पेन घे, चल सही कर। मी नाही सही करणार, मी नाही सही कर, चल। मी सही करणार नाही, मी नाही सही करणार। ए तो स्टॅम्प पॅड दे रे। अरे दे लवकर। तुम्ही का करताय हे सगळं? जास्त आवाज करायचा ना। हे चल दाखव, चल घे। हात सोडा। चल लवकर घे। सोडा माझं, मी नाही करत नाही। भावना मॅडम कुठे आहात तुम्ही? भावना मॅडम, अहो भावना मॅडम प्लीज मला एकदा तरी आवाज द्या ना। मी तुम्हाला काही होऊ देणार नाहीये भावना मॅडम। माझं खरंच प्रेम आहे तुमच्यावर खूप। आपल्या दोघांमध्ये आता खोटं बोलून बांधलेलं मंगळसूत्र जरी असलं ना तरी माझं प्रेम खरं आहे तुमच्यावर। आणि माझं जर प्रेम खरं असेल तर मला वाट सापडेलच। भावना मॅडम, कुठल्याचा येलझाऱ्या घालून काय उपयोग संपत? सिद्धूवर तुझा धाक नाहीये, तुला न सांगता जातो कसा? तुझा धाक हवा त्याच्यावरती। अजून किती वेळ लागणार आहे? किती वेळ लागू द्या, तेव्हा समोर त्याच्या हाताने पत्रिका ठेवल्याशिवाय आपल्यापैकी कोणीही कुठेही जाणार नाही। अहो पण आपण किती वेळ वाट बघत बसणार आहोत अशी? आधिराज तू एक काम कर ना, जरा इथे तिथे बघ सिद्धू कुठे दिसतोय का, जा। थांब रे, त्याला जमणार नाही। अरे सिद्धूला शोधायचं म्हणजे कोणीतरी हुशार माणूस पाहिजे। हा त्याला शोधायला जायचा आणि स्वतःच कुठेतरी हरवून बसायचा। बघावं तेव्हा ही लोक फक्त सिद्धूच्या नावाचा जप करत असतात। ठीक आहे, काही हरकत नाही, थोड्याच दिवसांचा प्रश्न आहे। मग तो असे रंग उधळणार आहे की त्यानंतर सिद्धूचं नाव जरी तुमच्या तोंडात आला तरी तुम्हाला पश्चाताप होईल। नुसत्या फेऱ्या मारू नकोस, त्या सिद्धूला आत्ताच्या आत्ता माझ्यासमोर हजर कर संपत। सिद्धिराज, मला वाचवा सिद्धिराज। हे फक्त ना पकड्याला।
आपल्याला निघायला हवं. हे बघ गेला असेल कुठेतरी तो एवढा का विचार करतेस? मला वाटतं तू कदाचित येईल पण इतक्यात. जयंत रे असं कसं आपल्याला न सांगता ते जाऊ शकतात? वॉचमॅन आहेत ना ते थांबणं काम आहे त्यांचं. तू थांब मला बघू दे. जानूला मी गार्डनिंग साठी घराचा कोड देऊन चूक केली. जानू मी बोलतो त्याच्याशी नंतर. तुला आत्ताच का शोधायचंय त्याला? जयंत अरे पण काय झालंय ते आपल्याला कळू तरी दे. मला बघू देत ना ते नक्की कुठे गेलेत ते. वॉचमॅन दादा कुठे गेले ते? वॉचमॅन दादा वॉचमॅन दादा. जयंत अरे वॉचमॅन दादा कुठेच दिसत नाहीये. असे कसे गेले ते? हे बघ ते त्यांच्या कामात खूप पर्टिक्युलर आहेत. मला ना आता थोडी काळजी वाटते त्यांची. जयंत त्यांना काही झालं तर नसेल ना? मी काय म्हणते तुझ्याकडे नंबर आहे ना त्यांचा? त्यांना जरा फोन करून बघ बरं. जानू मी करेन त्यांना फोन. आता तू रिलॅक्स हो. जयंत अरे अशी कशी रिलॅक्स राहू मी? तुला हे सगळं विचित्र वाटत नाहीये का? वॉचमॅन दादा नेहमी त्यांच्या वेळेत राऊंड मारतात, कधीही चुकवत नाही. मग आजच असे अचानक कसे गायब झाले तेही न सांगता? जयंत मला हे सगळं खूप वियर्ड वाटतंय. मला असं वाटतं आपण त्यांना शोधायला हवं. साहेब नमस्कार. आले आहे मी. अहो काय हे? ही काय वेळ झाली कामावर यायची? हा त्यात अचानक तुम्ही काल सुट्टीवर गेलात. नुसता मनमानी कारभार चालू आहे तुमचा. आता बघत नका बसू ताई, लागा कामाला. हो साहेब. बाई उठ ना मी करते. किती राहिले? हे काय झालंच आहे. 10-12 पोळ्या राहिल्यात. थोडीच ऑर्डर आहे आज. हो अहो तुम्ही फिरायला गेलात तर आम्हाला कल्पना तरी द्यायची ना. अहो तुमचा डबा रेडी करून ठेवलाय आम्ही. आधीच ही मेसची मुलं गावी गेली आहेत आणि आता हे जॉबवाले पण गायब झाले तर धंदा करायचा तरी कसा? आधीच चपात्या कमी आहेत, जरा पटापट हात चालवा. हे असं चालू राहिलं ना तर मेस बंद करावी लागेल मला.